जामकरचं कोणी शत्रू आहे का? की आर्याच्या नवऱ्याच्या साईडचं कोणी आहे? की मला अडकवण्यासाठी कोणी असं काय करतंय? नक्की कोण आहे तो? ही साखीची डेड बॉडी कुठे गायब झाली? माधुरला ज्यानं मारलंय, ज्यानं श्यामलला मारलंय, ज्यानं साखीची डेड बॉडी गायब केली तीच व्यक्ती या सगळ्याच्या पाठीमागे असू शकते. जामकर जसं म्हणतो तो आरोपी याच गावातला आहे, म्हणूनच त्याने पोलीस स्टेशनमध्ये पुरावे जाळण्यासाठी आग लावली असावी. पण हे सगळं माझ्या अवतीभोवतीच घडतंय. हे मला शोधून काढलं पाहिजे. या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. ती आर्या काल वाचली ते वाचली, पण मरायला आमच्याच घरात येऊन बसली आहे. आत्ता मी काहीच करू शकत नाही तिला, कारण तिच्या लाडक्या भावाला संशय यायचा. पण काही झालं तरी मी तिला आता जिवंत नाही ठेवू शकत. कशाला आली मध्ये? आता मी तुला जिवंत नाही सोडणार आर्या. हो लालिताई, हो काय करताय? लक्ष कुठे आहे तुमचं? तुमच्यावर हल्ला झाला ना, त्याचा विचार करत होते. अहो, गावात काय चाललंय ना काहीच कळना झालंय. असं कसं कोणतरी माणसं मारत सुटलंय. मला तर साधा मुंगळा मारला ना तरी लय वाईट वाटतं, आणि इथं कोणतरी जीव घेत सुटलाय माणसांचा. बघा ना, पण लालिताई तुम्हाला सांगते, मी आता ठरवलंय की खूप अलर्ट राहायचं. दादा नेहमी सांगत असतो मला, जो कोणी आहे ना हा, त्याची इच्छाच पूर्ण होऊ द्यायची नाही. वाट बघ, तुला माहित नाही, मी एकदा ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय शांत नाही बसत. माझ्या जीवाची तगमग थांबत नाही अशी. मी काही मदत करू का तुम्हाला? हो, तुमची मदत तर लागलच ना मला काम संपवायला. साडी छान दिसते तुम्हाला. हो, थँक्यू. पण जरा जपून बरं का, नाहीतर आमचे हे चुकून तुम्हालाच बायको समजायचे साडी बघून, आणि मागणे येऊन मिठी पिठी मारायचे. लय रोमॅन्टिक येता हो. नाही म्हणजे ह्या साडीवर मला बघायची सवय आहे ना यांना, म्हणून म्हणलं. वैगल आले काही नाश्ता बिष्टा होणार आहे की नाही आज का गप्पा? तू आहेस वय पुरी हित? हा हा, ऐक ना, म्हणजे ना एक विनंती करायची होती. बोला. तुझ्या भावाला म्हणजे जामकर साहेबांना सांगायचं का श्यामलचं प्रकरण आहे ना ते मिटवून टाका. म्हणजे तिचा अपघात झाला होता असं ते सर्टिफिकेट का काय म्हणतात ना ते द्या आणि केस बंद करून टाका. हो नाही, म्हणजे असं कसं सांगणार ना. आणि खरं सांगू का, मी दादाच्या कामात मध्ये पडतच नाही. आणि जर श्यामलताईंचा खून झाला असेल तर तो अपराधी सापडायला हवा ना, आणि दादा त्याला नक्की शोधेल. ते बी खरंच आहे म्हणा, पण म्हणजे आमचे पैसे काय आम्हाला मिळत नाही आता. कसले पैसे? काही नाही ग, असंच ते आपलं. पण तुला सांगू का आर्या, हा आमची श्यामल आहे ना लय म्हणजे लईच यंदळी होती. हा काय झालं असणार माहिती का, ती अशी चालली असणार रस्त्यानं आणि तोल गेला असणार, पाय घसरला असणार आणि यो असा अपघात होऊन बसला असणार. तू आहे ना हीच सगळं जामकर साहेबांनी सांगायचंय, ते तुझं ऐकते आली. दादा ह्या बाबतीत माझंच काय, कोणाचंच ऐकत नाही. माझा दादा खूप प्रामाणिक आहे. प्रामाणिक आहे.
माहितीये मला प्रामाणिक आहे. आलाय मोठा प्रामाणिक. वय गे आर्या, जेव्हा तुझ्या तुपामध्ये भेसळ सापडली होती सगळ्यासनी कळलं होतं ते, हा तेव्हा हिचं सामान बी जप्त झालं होतं. पण हिच्या भावानं ते प्रकरण दाबलं. काय माहिती नाही का काय मला? आली मोठी सांगणारी प्रामाणिक आहे म्हणून. हा हे बघ, या जगामध्ये कुणी साधं सुद्धा नाहीये. सगळ्यांना आहे ना पैसा पाहिजे, नुसता पैसा. तुला आणि तुझ्या भावाला बी पैसाच पाहिजे म्हणून तुम्ही हे सगळं आमच्या असं मागे लागलेली. काही कळत नाही का काय मला? वय ग, हा तू आणि तुझा भाऊ काय गुण आणि रंग उधळताना चांगलंच माहितीये मला. हा प्रामाणिक आहे म्हणे भाऊ. अहो आर्या ताई थांबा. अहो आमच्या रंजना आत्याबाई अशाच आहेत, तुम्ही नका मनावर घेऊ. थांब. दादे, काय झालं गेलं? कोण काय बोललं का? चिमणे काय झालं? काय रडतेस तू? काय रडते हे? जामकर साहेब ते आमच्या रंजना आत्या आहेत ना. अहो जामकर साहेब, मी सांगते का बाई, काल रात्री हल्ला झाला ना पुरीवर, मग तेच आठवून आठवून रडतीये नुसती. म्हणजे ना घाबरायला झालंय तिला. आणि मी फक्त विचारायला गेले की नाही तिला. अहो आर्याताई, घाबरायची काय गरज आहे? हा अहो आम्ही सगळे तुमच्या संग आहे ना, कशाला घाबरताय? आता साहेब पण आलेत, तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्ही घाबरू नका. आणि असं पण आता गावातली सगळी माणसं सावध झालेत, तुम्ही निश्चिंत राहा. चिमणे मला खरं सांग, तू का रडतेस? आर्या मॅडम, नक्की काय झालंय? म्हणजे तुम्ही सांगितलंच नाही तर आम्हाला कळणार कसं, नाही का? खरंच काल हल्ला झाला ती आठवून तुम्हाला घाबरायला होतंय का? नाही मग काय, काळजी करू नकोस तू. जो कोणी येतो या गावातलाच आहे, त्याला कळलंय मी लवकरच त्याच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे तो तुझ्यावर हल्ला करून मला घाबरवायचा प्रयत्न करतोय. तो काही सुटणार नाही माझ्या हातून आता. सोडूच नका साहेब, तुम्ही अजिबात सोडू नका. उलट तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही मदत करू. नाही, तुमची मदत मला लागणारच आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला चौकशीला बोलवलं, तुम्हाला त्रास दिला, तो विसरून तुम्ही माझ्या बहिणीला आसरा दिलात, त्याबद्दल तुमचे आभार. जामकर साहेब, आभार मानण्याची काहीच गरज नाहीये. अहो आमच्या देशमुखांच्या रक्तातच आहे लोकांना मदत करणं. हा फक्त आम्हाला ना सारखं पोलीस स्टेशन मध्ये बोलवून ना चौकशीसाठी त्रास देऊ नका. सुधाकर, तू वेळेवर पोहोचलास त्यामुळे माझी बहीण वाचली. ऋणी राहीन तुझा मी. अहो अहो काय बोलताय साहेब? कर्तव्य आहे माझं. आणि तुम्हीच म्हणता ना, पोलीस हा 24 तास ड्युटीवर असतो. साहेब, मी श्यामलला नाही वाचवू शकलो, पण आर्याताईंना वाचवलं ना, याचं समाधान आयुष्यभर राहिलं. साहेब, इथून पुढे गावातल्या एकाचा पण जीव जाऊ द्यायचा नाही आपण. पोलीस आहे मी, वैयक्तिक रागातून काय करत नाही कधी मी. चौकशी लागली पुन्हा यावं लागेल. बोला बाय, चला बाय.